नमस्कार. मी सदानंद मोरे. गेल्या आठवड्यामध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या अनेक विभागांनी एकत्र येऊन 3 दिवसांचं एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं होतं. चर्चासत्राचा विषय होता ज्ञानोबा ते तुकोबा. आणि आयोजन त्यांनी केलं त्यामध्ये पुणे विद्यापीठाचा तत्वज्ञान विभाग, संत ज्ञानदेव अध्यासन, संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांचा समावेश होता. आणखीनही काही विभाग होते, मराठी विभाग, हिंदी विभाग, ललित कला. पण माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांच्यापैकी 4 विभागांचं विभाग प्रमुख पद मी सांभाळलेलं आहे विद्यापीठामध्ये रेग्युलर नोकरीला असताना. म्हणजे मी तत्वज्ञान विभागाचा प्रमुख होतो, संत ज्ञानदेव अध्यासनाचा प्रमुख होतो, संत नामदेव अध्यासनाचा प्रमुख होतो आणि संत तुकाराम अध्यासनाचा पहिला विभाग प्रमुख किंबहुना संस्थापक म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे मला ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी सांभाळण्याचं भाग्य, विद्यापीठाची सेवा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. तेव्हा मला जेव्हा या संयोजकांनी निमंत्रित केलं की असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही समारोपाचं एक भाषण द्या, तर मी अर्थात हो म्हणालो, कारण आणखीन एकदा मला या सेवेची संधी मिळायची होती. आणि त्याप्रमाणे मी शेवटच्या दिवशी दुपारी सकाळी 11 साडे 11 वाजता तिथे पोहोचलो. पोचल्यानंतर माझं भाषण वगैरे झालं, समारोपाचं भाषण म्हणूयात आपण. आणि नंतर मला कळालं की पहिल्या दिवशी आदरणीय परमहंस स्वामी गोविंदगिरी यांनी बीजभाषण केलेलं होतं. आणि ते त्या बीजभाषणामध्ये जे काही म्हणाले तेही मला त्या दिवशी समजलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत ते अत्यंत अकॅडमिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळं त्यांची चर्चा अकॅडमिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आणि ते मी कुठल्या बॅकग्राऊंडवरती म्हणतो की त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं जे विधान केलं ते ग्रंथरचनेसंबंधीचं. आणि ते करताना आणखीन एक विधान त्यांनी केलं. तर ग्रंथरचनेसंबंधित ते काय म्हणाले की ज्ञानोबाराय ते तुकोबाराय या संपूर्ण वारकरी संत परंपरेमध्ये कुणी ग्रंथकार म्हणता येईल असं झालं नाही. आणि ग्रंथकार कोण, तर मग समर्थ रामदास यांचा दासबोध हा तो ग्रंथ, आणि म्हणून ते ग्रंथकार असं एक थोडक्यात त्यांच्या म्हणण्याचं सार आपल्याला सांगता येईल. तर त्या संबंधी एक मराठी साहित्याचा, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यासक, तत्वज्ञानाचा अभ्यासक आणि एक मेथोडॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, पद्धतीशास्त्र, त्यांचा अभ्यासक, या नात्याने मला काही माझी निरीक्षणं नोंदवायची आहेत. पहिली गोष्ट अशी माहिती आहे का की जिथे विशेषतः रामदास आणि तुकाराम हे विषय येतात, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय, तेव्हा खूप वेळेला कळत न कळत, इच्छा असो किंवा नसो, चर्चेचा कल कुठेतरी जातीयवादाकडे जातो आणि इन पर्टिक्युलर ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाकडे जातो. तो जाऊ नये तसा यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्नशील राहिलेलो आहे. किंबहुना माझं जे पुस्तक तुकाराम दर्शन याची खूप चर्चा त्या काळामध्ये झाली आणि त्याला साहित्य अकादमीचा अवॉर्ड वगैरे मिळालं हे माहिती आहे, पण तो मुद्दा महत्त्वाचा नाही. याच्यामध्ये मी रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज यांच्या संदर्भात काय प्रकारचा डिस्कोर्स महाराष्ट्रात निर्माण झाला आणि त्याच्यातनं ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाला खतपाणी कसं मिळालं आणि दोन्ही बाजूंनी याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये असं मला नेहमी वाटत आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न झालेला आहे. आणि तो खुद्द समर्थ संप्रदायिकांनी सुद्धा इतका ॲप्रिसिएट केला की एक मठपती की जे शिरोळचे, जे खरोखर संप्रदायिकही होते आणि प्राध्यापक सुद्धा होते, डॉक्टर र रा गोसावी, त्यांनी मला त्यांच्या मठातर्फे किंवा संस्थेतर्फे समर्थ रामदासांच्या नावाचा पुरस्कार सुद्धा दिलेला होता. ही बॅकग्राऊंड आपल्याला सांगायची गरज आहे. आता ही सांगायच्यानंतर थोडा इतिहास सांगतो. तो इतिहास म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे येण्याच्या पूर्वीचा आणि आल्यानंतर त्यांच्या पद्धतीने आपण विचार करू लागलो, त्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक संस्था, त्यांची पद्धत आपण आत्मसात केली वगैरे वगैरे, त्याच्यानंतरचा त्याच्यापासूनचा आत्ता काय असं म्हणता येईल आपल्याला.
तर पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं माहिती का, की समर्थांच्या साहित्य, समर्थ आणि समर्थ सांप्रदायिक अर्थात त्यांच्या साहित्यामध्ये, आणि त्याचबरोबर इकडे वारकरी संप्रदायाच्या संतांच्या साहित्यामध्ये, आणि खरं तर निळोबाराय हे परंपरेतले अखेरचे संत, त्यांच्यानंतर वारकऱ्यांनी जे काही लिखाण केलं असेल त्याच्यामध्ये, या दोघांची जर आपण दखल घेतली व्यवस्थित आणि तुलना वगैरे केली, तर आपल्या असं लक्षात येईल की वारकरी संप्रदायामध्ये समर्थांच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा उल्लेख मिळत नाही, कुठल्याही प्रकारची कथा, दंतकथा मिळत नाही. या उलट समर्थ संप्रदायामध्ये काही कथा तुम्हाला आढळतात. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा कोणता आहे माझ्या दृष्टिकोनातून, की जेव्हा ही मंडळी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्यामधला जो संबंध, जो तो गुरु शिष्य संबंध आहे असं ते सांगतात, त्याची चर्चा करताना असं त्याच्यात कुठेही नाही आलेलं की ते त्यांचे राजकीय गुरु होते किंवा काही सल्ला मसलत करायचे राजकारणाची, असं त्या संप्रदायकांच्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता याची सुरुवात कधी झाली, की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा इकडचे लोक सगळं तिकडची इतिहास पद्धती वगैरे शिकली, तेव्हा बेसिकली ती विशेषतः इतिहासाचार्य राजवाडे यांच्या लिखाणापासून झाली. मी त्याही तपशिलात जात नाही, पण ते राजवाड्यांनी जी मांडणी केली ती अत्यंत एकांगी होती, आणि ती खोडण्यासाठी खुद्द त्याच्यातून जातीयवाद निष्पन्न झाला, कारण त्याची प्रतिक्रिया दुसरीकडनं आली, विशेषतः ब्राह्मणेतर अभ्यासकांच्याकडनं. पण मला तुम्हाला वेगळं सांगायचं आहे की खुद्द ब्राह्मणांमध्ये सुद्धा वारकरी असणारे आणि काही वारकरी नसले तरी तटस्थ अभ्यास करणारे लोक, त्यांनी राजवाडे वगैरेंची भूमिका पूर्णपणे खोडून तेव्हा सुद्धा काढलेली होती. मी त्याच्यामध्ये मी समावेश कोणाचा करीन, तर डॉक्टर भापम बैरट हे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत मान्यवर अशा प्रकारचे अभ्यासक होते. म्हणजे त्यांनी तर म्हणजे खरं तर ते मी सांगायला नाही पाहिजे या ठिकाणी आपल्या ज्या पद्धती, पण तरी तुम्हाला कळू द्यात की याचा काही संबंध जातीशी नाहीये कुठल्याही प्रकारचा. हे ब्राह्मण असून ते सांगतायत बैरट की वारकरी संप्रदाय व्यापक आहे, समर्थांचा संप्रदाय आणि समर्थांची शिकवणी संकुचित आहे. आणि मग त्याचं उदाहरण त्यांनी काय दिलं, संतवाणीचा अमृत कलश म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्यात तुम्हाला तो लेख सापडेल की आषाढी वारीमध्ये पंढरपुरात सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन नामघोष करावा असं तुकोबाराय किंवा वारकरी सांगतायत, संत सांगतायत. आणि तिथे रामदास स्वामी काय सांगतायत, तर आवळीच्या वनात ब्राह्मण भोजन घालावं. हे मी तुम्हाला का सांगतोय, मी रामदासांच्यावरची टीका म्हणून उद्धृत करत नाहीये की एक ब्राह्मण वारकरी अशा पद्धतीने सांगू शकतो, हे मला तुम्हाला सांगायचंय. ते वारकरी नाहीत, नुसते अभ्यासक म्हणून मान्यवर आहेत. अशामध्ये डॉक्टर शंभू तुळपुळे आहेत, त्याच्यानंतर आणखीन र.रा. गोसावी असतील कदाचित, आणि आणखीन उदाहरण द्यायचं म्हणजे त्र्यवी सरदेशमुख आहेत. या सगळ्यांनी राजवाड्यांच्या बद्दलचा एरवीचा आदर राखून सुद्धा, की जो मला प्रचंड आहे, अलीकडच्या पिढीत राजवाड्यांच्या बद्दल मी जेवढं लिहिलं तेवढं कुणीच लिहिलेलं नाही, तुम्हाला मी सांगेन. त्याच्यात त्यांचं महत्व सांगितलेलं आहे. तुकाराम दर्शनमध्ये त्यांच्या काही चुकाही सांगितलेल्या आहेत, दॅट अपार्ट. पण मला सांगायचा मुद्दा असा की हे सगळं करताना तुळपुळे असतील किंवा त्रिवी सरदेशमुख असतील, त्यांनी राजवाड्यांना अत्यंत धारेवर धरलेलं आहे की तुमच्यामुळे रामदास संकुचित झाले उलट, आणि मग लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तसाच बनला. त्याला तुम्ही जबाबदार आहात. हा अव्यापार व्यापार तुम्हाला सांगितलं कुणी, ते अत्यंत स्पष्टपणे या मंडळींनी सांगितलेलं आहे. हेही मला तुम्हाला या संदर्भात सांगायचं आहे. आता हे सांगितल्यानंतर म्हणजे माझी भूमिका स्पष्ट केल्यानंतर या संदर्भातली मी आता स्वामीजींच्या विवेचनाकडे वळतो. पहिला मुद्दा कुठला होता या सगळ्या विवेचनामधला, की ग्रंथरचनेसंबंधीचा आणि अकॅडमिक मुद्दा आहे. म्हणजे ग्रंथ कशाला म्हणायचं, मग कुठली रचना ग्रंथ म्हणून तुम्हाला सांगता येईल, म्हणजे वर्गीकरण तिचं करता येईल, कुठली नाही करता येणार. आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो गंभीर आहे, आणि तो गांभीर्यपूर्वक आणि अभ्यासक म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं मी म्हणेन. काय तो मुद्दा होता त्यांचा, की वारकरी संप्रदायामध्ये जे संत होऊन गेले त्यांनी जी विपुल रचना केली, तर त्याच्यामध्ये अभंग रचना आहे. म्हणजे आता तुकोबारायांनी अभंग रचना केली, नंतरच्या काळात त्यांच्याही पूर्वीच्या काळात म्हणजे जनाबाई असतील, नामदेवराय असतील, तुकोबा असतील, असे अनेक संत आहेत, गोरोबा काका असतील, आणि नंतरचे सुद्धा तुकोबांच्या नंतरचे निळोबाराय, बहिणाबाई, या सगळ्या मंडळींनी अभंग रचना केली. आणि
अभंग रचना नंतर एकत्रित करण्यात आली. त्या संतांच्या अभंग रचनेच्या एकत्रीकरणाला गाथा हे नाव देण्यात आलं. हे नंतरच आहे, हे मीच तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्यांना ग्रंथ म्हणू नये, वेल टेकन हा मुद्दा अमान्य करायचं काहीच कारण नाही. आता मुद्दा कुठे येतो, आणि तो कळीचा मुद्दा आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जेव्हा आपण येतो, किंबहुना तिकडे एकनाथ महाराजांकडे सुद्धा यावं लागेल. ज्या पद्धतीने जो उल्लेख यांनी केला नाही म्हणजे त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी करतो तो, की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं मराठीमध्ये, आणि एकनाथ महाराजांनी काय केलं सांगा, की मराठीमध्येच अर्थात श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावरती भाष्य मराठीमध्ये लिहिलं. तर भाष्यांना ग्रंथ म्हणायचं का, हा प्रश्न आहे. आता समजा आपण गडीवर म्हणालो की नाही म्हणायचं, म्हणजे असं अशी भूमिका घ्यायला माझी काही हरकत नाही बरं का, आपण घेऊयात भूमिका गडीवर, आणि त्याचं निष्पन्न काय होतं, त्यातनं एक गोष्ट निष्पन्न होईल, आणि कदाचित ती स्वतः स्वामीजींना उचल पचेल की नाही मला माहित नाही. ती म्हणजे कोणती, की खुद्द शंकराचार्य हे सुद्धा मग ग्रंथकार राहणार नाही. शंकराचार्यांनी कुठे स्वतंत्र ग्रंथ लिहिला? शंकराचार्यांनी भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं, दशोपनिषदांच्या वरती भाष्य लिहिली, ब्रह्मसूत्रांच्या वरती भाष्य लिहिलं. म्हणजे ते तिन्ही प्रस्थानांच्या वरती भाष्यकार आहेत. किंबहुना त्यांच्यापासूनच या तिन्ही ग्रंथांना प्रस्थांतरे म्हणायचं आणि त्यांच्यावरती भाष्य लिहायची अशी परंपरा सुरू झाली. आणि मग अनेक आचार्यांनी त्यांच्यानंतर भाष्य लिहिली. त्यांच्यापैकी ज्याला स्वतंत्र ग्रंथ म्हणता येईल असे काही लोकांनी लिहिलेले आहेत, नाही असं नाही, पण एरवी ते काही फार महत्वाचे आहेत किंवा फार गाजले अशातला भाग नाही. परत त्यांना लोक मानतात ते ह्या प्रस्थांतरेवरच्या भाष्यामुळेच. या सगळ्यांना आपण त्यांच्या ग्रंथांना ग्रंथ नाही म्हणू शकत, आणि त्यांना स्वतःला ग्रंथकार सुद्धा नाही म्हणू शकत. असा एक प्रसंग, त्याला काय म्हणायचं मला माहीत नाही, एक ओढवेल, आणि मला असं वाटतं की तो आपल्या भारतीय परंपरेशी सुसंगत नाही. कारण आपण पहिल्यापासून भाष्यांना ग्रंथ असंच म्हणतोय. आता मी स्वामीजींना सांगायची काय गरज आहे, स्वामीजींचा गाढ अभ्यास आहे या सगळ्या परंपरेचा वगैरे, असंच आपण उल्लेख करतो ना नेहमी, आणि तसंच ठरलेलं आहे ते. लक्षात घ्या, भाष्यकार जेव्हा भाष्य करतो ना, तो कितीही जरी म्हणत असला की मी मूळ ग्रंथ जो आहे त्याचा अर्थ जसा तसा सांगतो, आणि काही प्रमाणात ते प्रत्येक बाबतीत सत्य असेल, परंतु अनेक वेळेला असं आपल्याला दिसतं की त्याच्या स्वतःची थिअरी असते, त्याला काही सांगायचं असतं, सिद्धांत असतो, आणि तो सिद्धांत त्या ग्रंथांनी कसा प्रस्तुत केलेला आहे, कसा पाठबळ मिळालेला आहे, मी सांगतो माझा सिद्धांतच त्या ग्रंथातून कसा निघतो, अशा पद्धतीने भाष्यकारांची स्टाईल असते हे सांगायचे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला ग्रंथ म्हणू शकता. हा, आता ते फारच लांब गेले अर्थापासून तर कदाचित प्रॉब्लेम येईल, त्यांना भाष्य नाही म्हणता येणार, मनग्रंथ असं म्हणता येईल, पण तसं होत नाही. काही ना काही एक बाजू असते आणि त्या पद्धतीने ते सांगत असतात. त्याच्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की भाष्याला ग्रंथ म्हणायचं की नाही, या संदर्भात मला असं वाटतं की आपली ती परंपरा आहे आणि आपण या भाष्यांना ग्रंथ म्हणू शकतो. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला काय सांगायचा आहे माहिती का, की गडीवर आपण नाही धरायचं त्यांना ग्रंथकार, ज्ञानेश्वरांना आणि ज्ञानेश्वराला ग्रंथ इव्हन देन तरी सुद्धा अमृतानुभवाचं तुम्ही काय करणार? अस्सल ग्रंथ आहे, चांगदेव 65 फारच लहान आहे म्हणून कदाचित तिला मी ग्रंथ नाही म्हणणार, पण स्वतंत्र सिद्धांत सांगणारा, ज्याला आम्ही चिद्विलासवाद म्हणून म्हणतो, वेगळा सिद्धांत मांडणारा, प्रतिपादन करणारा तो ग्रंथ आहे. ते आपण कुठल्याही कसोटीवरती पाहिलं तरी नाकारता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि तो किती हे आहे की त्याच्यातही त्यांनी निश्चितपणे मला सपोर्ट आहे, आधार आहे असं म्हटलंय. म्हणजे अज्ञान जसं बंध आहे ना, तसं ज्ञान सुद्धा बंधच आहे. बंधक आहे ते, म्हणजे बांधणार आहे. तर असं खुद्द श्रीकृष्ण परमात्म्यांनी भगवद्गीतेत सांगितलंय, खुद्द भगवान शंकरांनी शिवसूत्रात सांगितलंय. असं असताना सुद्धा माऊली असं म्हणतात की शिवे का श्रीवल्लभे, शंकरांनी सांगितलं किंवा कृष्णाने सांगितलं म्हणून आम्ही मानतोय असं नाही, आमचा अनुभव आहे. म्हणजे अमृतानुभव हे भाष्य नाहीये, हे तर आपल्याला नक्की सांगता येईल. इतकंच नव्हे तर तो ग्रंथ म्हणजे नुसता शाब्दिक खेळ नाहीये, तर तो त्यांचा अनुभव आहे. म्हणजे मराठीचं भाग्य आहे की अनुभव सांगणारा स्वतंत्र ग्रंथ आपल्याकडे आला. आता ज्ञानेश्वरीच्या अगोदरचे ग्रंथ कोणते म्हणता येतील आपल्याला? लीळाचरित्र हा चरित्र ग्रंथ आहे, माई भट्टांनी लिहिलेला. श्री चक्रधरांच्या म्हणजे मानव संप्रदायाचे प्रवर्तक त्यांच्यावरचा तो ग्रंथ आहे, चरित्र ग्रंथ आहे. म्हणजे अगोदर आपल्याकडे ग्रंथलेखनाची परंपरा होती. विवेक सिंधू
आता ही सुद्धा विवेकसिंधू कुठल्यावरती भाष्य नाहीये, तो मराठीमधला वेदांताचा स्वतंत्र असा ग्रंथ आहे. त्यामुळे समर्थ हे काही पहिले ग्रंथकार ठरत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि मग मुद्दा असा येतो की वारकरी परंपरेच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर पाहायचं झालं, स्वतः समर्थ काही वारकरी परंपरेतले नाहीत, पण मग समर्थांचाच काय विचार करायचा, तो विवेक सिंधूवाल्यांचा का करू नये, म्हणजे आपल्या मुकुंदराजांचा का करू नये, तोही करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये, स्वामीजींच्या फ्रेमवर्कमध्ये हे मला आणखीन आपल्या पुढे आणायचे किंवा आपल्या नजरेस आणायचे. हा तो एक मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा ग्रंथकार किंवा ग्रंथ रचना यांच्या संदर्भात सांगायचा आहे. हा आणखीन एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो. आता आपण समजा दासबोधाकडे वळालो. आता ही चिकित्सा करण्याची मला का गरज वाटते माहिती आहे का, की एखाद्या गोष्टी जर आपण सुरुवात केली तर ती चिकित्सा आपल्याला शेवटपर्यंत तळी नेली पाहिजे, असं मध्ये थांबून चालणार नाही. आणि हे शुद्ध माझा अकॅडमिक एक्सरसाइज आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पंथीय वगैरे अभिनिवेश नाही. हे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे आपल्याला. जाती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ही परत एकदा मला सांगावं लागतं. कारण दुर्दैवाने महाराष्ट्राचं आजचं वातावरण मला काही प्रमाणात का होईना जातीग्रस्त दिसतंय, आणि हे मी नेहमी सांगत आलो आहे, म्हणून मला याचा उच्चार करण्याची गरज आहे. आता पहा, आपण दासबोधाचा विचार करू. दासबोधामध्ये ज्यांना आपण म्हणतो दशक आहेत, काही डिव्हिजन, जसं अध्याय असतात की नाही ग्रंथांमध्ये बऱ्याच पूर्वीच्या काळातल्या, तसं ते दासबोधामधल्या त्या प्रकरणांना समर्थ अध्याय नाही म्हणत, दशक म्हणतात. आणि दशकामध्ये परत समास असतात. आता ग्रंथ हे बरोबर आहे की ते कशावरचं भाष्य नाही, ह्याच्याबद्दल काही दुमत व्हायचं कारण नाही. मग काय आहे नेमकं समर्थांचं स्वतःबद्दलचं काय म्हणणं आहे, त्याचं कसा तो ग्रंथ निर्माण झाला हे आपल्याला पाहायला पाहिजे ना. आता ग्रंथ जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याकडे उदाहरणार्थ ग्रंथांचा अर्थ लावायचा असतो, भाष्यांमध्ये अर्थ लावतात. मग त्याला एक चौकट असते, कशा पद्धतीने अर्थ लावायचा. मीमांसाकरनेच घालून दिली आहे ती. त्याला आपण काय अनुबंध चतुष्टय म्हणतो, म्हणजे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन असा तो भाग असतो. तर तो जर लावला दासबोधाला तर नक्कीच काहीतरी ग्रंथासारखं आहे ते. म्हणजे आणि मला एक आश्चर्य वाटतं बरं का, खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे सगळ्यांनी विचार केला पाहिजे की एवढा महत्वाचा ग्रंथ समर्थांनी लिहिला, त्या ग्रंथावरती समर्थ संप्रदायाकडनं भाष्य कसं काय लिहिलं गेलं नाही. वारकरी संप्रदायात ग्रंथकार संतच होऊन गेले, दुसरे कोणी ग्रंथकार नाही. समर्थ संप्रदायामध्ये खूप ग्रंथकार होऊन गेलेत, खूप लिहिलेले या मंडळींनी. मग यांच्याकडनं ही सगळी जी परंपरा आहे आपली, भाष्य परंपरा केव्हापासून चालत आलेली संस्कृत प्राकृत मध्ये, तर असं वाटलं कसं नाही कोणाला की अरे आपण दासबोधावरती एक भाष्य लिहावं. तर हा प्रश्न मी वाङ्मय इतिहासकारांकडे सोपून देतो, पण तो मला आता पडला म्हणून मी तो आपल्या पुढे ठेवणार आणि आपली चर्चा पूर्णपणे अकॅडमिक आहे. आता समर्थांनी जो दासबोध लिहिला त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, त्यांची काय प्रतिज्ञा आहे, काय करायचं आहे त्यांना, तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू. फक्त दशक पहिलं 2, 3, 4 करता 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 शिवथर घळीमध्ये ते बसले होते. तो ग्रंथ त्यांनी तिथे लिहिला. आता पुढे काय म्हणतात, 7व्या दशकाच्या शेवटी एक ओळी येते की सरली शब्दांची खटपट, आता ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले षष्ट सद्गुरु भजन, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. आता याचा अर्थ काय होतो की 7व्या दशकामध्ये हा ग्रंथ संपलेला आहे. मी एक ग्रंथ म्हटल्यानंतर ग्रंथकाराच्या पुढे एक विषय मांडण्याचा मुद्दा असतो, लक्षात घ्या. त्याच्यात एक प्रकारची संगती लागते, उपोद्घात, उपसंहार असतो, बरोबर आहे. मग आता या पद्धतीने दासबोधाचा विचार केला तर तो दासबोध हा ग्रंथ 7 दशकामध्ये पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. पुढे कसं काय, त्याच्या पुढे 20 समासापर्यंत 20 दशकांच्या पर्यंत जी वाटचाल झाली त्याला काय म्हणायचं. मग तसं जर मान्य केलं आपण, हे जर खरं असेल तर तो बाकीच्या गोष्टींपेक्षा वेगळा, मी विसंगत नाही म्हणतात, लक्षात घ्या. पण मग इन दॅट केस एक स्वतंत्र कृती ज्याला म्हणतो आपण, गोळीबंद एकसंध अशी समर्थांची ठरते का.
असा सुद्धा विचार स्वामीजींनी करायला पाहिजे ना. मग समर्थाच्या संप्रदायातली मंडळी काय म्हणतायत माहितीये का, की 8वा दशक स्वतंत्र लिहिला आहे आणि कदाचित मग तिथून पुढची रचना शिवथरमध्ये नाही झालेली. पुढे काय म्हटलेलं, उरलेले समाज अनेक स्फुट समास एकत्र करून तसेच 21 समासीमधून काही समास घेऊन 20 दशक 200 समास असणारा दासबोध आपल्या हाती मिळाला आहे. मग असं जर असेल त्याची कहाणी, त्याच्या निर्मितीची, त्याचं असं स्ट्रक्चर असेल तर त्याला सुसंगत असा ग्रंथ म्हणता येईल का? मी म्हणतो मला नाही काही प्रॉब्लेम. स्वामीजींच्या कसोट्या जर वापरल्या आपण स्ट्रक्चरच्या तर म्हणता येईल का? त्यामुळं मुद्दा कसा होतो माहिती का, की त्या वॉशिंग्टनची कुऱ्हाड नावाची आपल्याकडे एक गोष्ट आहे. मग आपल्या म्हणजे दुसऱ्यांच्या घरातले जर समजा आपण झाडं तोडली तर आपल्याही घरातल्या झाडांच्या वरती वेळ येते ना. हे मला मुद्दाम आपल्याला निदर्शनाला अकॅडमिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणून द्यायचं आहे. हा एक माझा मुद्दा आहे. आता दुसरं म्हणजे ज्यांना आपण ग्रंथ मानतो त्यांना ग्रंथ नाही मानता येणार आणि त्यांना भाष्यकारांना जुळ्या आणि त्यांना बाजूला काढावं लागेल. हा पहिला माझा मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा, दासबोधाला तरी मग इन दॅट केस ग्रंथ म्हणता येईल का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होईल. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. या निमित्तानं अभ्यासाला चालना मिळावी अशीच माझी इच्छा आहे. आता दुसरा मुद्दा माझ्या पुढे आहे. तोही स्वामीजींनी स्पर्श केला की तुकोबारायांच्या गाथेला ग्रंथ म्हणायचं नाही. ठीक आहे, मान्य, त्या कसोटीमध्ये ते नाही येत आणि त्यांचा उद्देशही नव्हता ना. अर्थात मग तुम्हाला परत भागवतावरती जे लिहिलं भाष्य त्याला माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा परंपरेच्या म्हणण्याप्रमाणे ग्रंथ म्हणावा लागेल. बाकीच्या संतांनी ज्यांनी फक्त अभंग लिहिले त्यांना ग्रंथ म्हणण्याची मला आवश्यकता वाटत नाही. अनेकांनी अनेक पद्धतीने गौरव केलेला आहे. म्हणजे संत बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांच्या गाथेला तुकाराम वेद असं म्हटलेलं आहे. आता ते जर तिकडे ट्रान्सपोज केलं तर मग वेदांना तरी ग्रंथ म्हणायचं का? तो रुचांचा संग्रहच आहे. अशा प्रकारचे काही काही प्रश्न निष्पन्न होतील आणि ते अडचणीचे असतील सगळ्यांनाच. असो, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा जो एक मुद्दा महत्वाचा मला वाटतो तो याच्यातूनच निघतो, म्हणजे पहिल्या मुद्द्यातून दुसरा मुद्दा निघतो. तो म्हणजे कसा, की तुकाराम महाराजांनी जी अत्युच्च पातळी गाठली पारमार्थिक क्षेत्रामध्ये, आणि हे मला तुम्हाला सांगायचंय, स्वामीजींची व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांच्यापर्यंत सगळ्या संतांच्या बद्दल मोठा आदर आहे. हे मला माहिती आहे, म्हणजे व्यक्तिशः मला माहिती आहे. म्हणजे माझा तशा प्रकारचा हे नाहीये. परत एकदा मला या अजूनमधून का सांगावं लागतं ध्रुपदासारखं, की अलीकडच्या काळात गैरसमजाची शक्यता फार पटकन आहे. म्हणजे वी आर प्रोन टू मिसअंडरस्टँडिंग वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या वातावरणामुळे. हे मला आपल्याला सांगायचंय. हा, तर मग ते काय म्हणतात की तुकोबारायांनी हा जो केला सगळा काय म्हणतात त्याला संपादन अधिकार वगैरे, ते कशामुळं? मग ते म्हणतात त्यांना गुरु नव्हता, अनेक गोष्टींची कमतरता होती, उपलब्धी नव्हती. आणि हे खरं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला तक्रार कारण नाही. स्वामीजींची निरीक्षण एकदम बरोबर आहेत. आता मुद्दा कुठे येतो माहिती का, आणि तो खरंच महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखी नाही, म्हणजे ते पूर्ण होईल माझं ते युनिट. तर मग तुकोबारायांनी हे कसं साध्य केलं, तर ते प्रपत्ती असा एक शब्द भक्तिशास्त्रामधला त्यांनी वापरला, की ईश्वराला सर्वार्थाने शरण जायचं, त्याला ते प्रपत्ती म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपण गडीबर हे गृहीत धरू. फक्त मला आता उलटा प्रश्न असा विचारता नाही का, की तुकाराम महाराजांना जसा गुरु नव्हता ना, तसा समर्थ रामदासांनाही गुरु नव्हता. कुठे आहेत रामदास म्हणजे गुरु? नाही आहेत ना. मग तुम्ही त्यांच्याबद्दल असंच म्हणणार का? तुमच्या चौकटीतच तुम्हाला म्हणावं लागेल ते. म्हणून मी त्या वॉशिंग्टनच्या कोराडीची उपमा दिली. हा तुझा मुद्दा मला आपल्या पुढे मुद्दाम ठेवायचा आहे की नाही. मग समर्थांच्याकडे सुद्धा ती अनुकूलता नाहीये. हा मुद्दा आहे ना महत्वाचा. तर त्याचा सुद्धा आपल्याला गंभीरपणाने विचार करावा लागेल. मग गुरुत्वाचं काय करायचं, हा मुद्दा आला. हे राजवाड्यांनी सांगितलं पहिल्यांदा. ते काय म्हणतात माहितीये का, की बाकीचे सगळे संत झालेले ते कुठल्या ना कुठल्या संप्रदायात आहेत, म्हणजे त्यांचे कुठले ना कुठले गुरु आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांची गुरुची समोरासमोर भेट झाली नसेल बाबाजी चैतन्यांची, पण मग ते चैतन्य परंपरेतले आहेत. तीच गोष्ट बाकीच्यांची. ज्ञानेश्वर महाराजांनी नाच परंपरेतले आहेत, पण समर्थ त्या अर्थाने कुठल्याच परंपरेतले नाहीत. हे राजवाड्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कुठल्याही मनुष्याला गुरु मानलं नाही. मग गुरु कोण म्हणायचा? तर रामप्रभू.
असंच म्हणावं लागेल ना तुम्हाला. खरं तर तुकोबारायांचं तेच म्हणणं आहे. किंबहुना तुकोबारायांचं हे म्हणणं माहिती का, की पूर्वीच्या काळात गुरु नावाची गोष्ट सापडणं फार अवघड नव्हतं. आत्ताच्या काळात खरा गुरु मिळणं अवघड आहे. गुरुत्वाच्या नावाखाली अनेक लोक अनेकांना फसवतात आणि याची उदाहरणं आपण अनेक ठिकाणी बघतो. म्हणून असं काही करता येईल का, की ज्याला परंपरेने गुरु म्हटलं आणि गुरुत्वाचा खूप मोठमोठा त्याचं उदात्तीकरण केलं, त्याला काही पर्याय देता येईल का? तर ते तुकोबांनी दिला आणि तो स्पष्टपणे दिला. तो काही मला गुरु मिळाला नाही वगैरे अशा पद्धतीने नाही दिला. ते म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. तुमची जर परमात्म्यावरती निष्ठा असेल पुरेशी तर तोच तुमच्या पुढे गुरु म्हणून येतो आणि तुम्हाला सगळं सांगतो, तुम्हाला हात धरून चालवतो. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि त्याची संगती महिपतींनी लावली तर महिपती वेगळं कारण सांगतायत. हे इंटरेस्टिंग कारण आहे. मी सांगतो ते कारण नाही सांगत. ते असं सांगतायत की गुरुची महती कुठे आहे, तर अद्वैत वेदांतामध्ये फार आहे. महिपती म्हणतात की अद्वैत शास्त्र नावडे त्यासी म्हणून शरण न जाय सद्गुरुसी. त्याच्यामुळे आता देवाला काळजी पडली की अरे हे गुरुकडे जात नाहीत आणि हे जर नाही गेलं तर सगळेच लोक कदाचित त्यांच्यासारखं वागायला बघतील आणि मग ती एक घडी विस्कटेल. म्हणजे तो एक मुद्दा आला ना, काही कसे काय असणार, गुरु पण गुरु असतात ना. म्हणून परमात्म्यानं पांडुरंगाने स्वतः गुरुच्या रूपात येऊन तुकोबारायांना दर्शन दिलं आणि उपदेश केला. तर गुरुची गोष्ट अशी आहे ती. तर समर्थांच्या बाबतीत असं काय मला माहित नाही, पण मी असं मानतो की जसं यांचा विठ्ठल गुरु आहे तसं त्यांचा सुद्धा श्रीराम गुरु आहे. त्यामुळे गुरुचं जास्त भांडवल करण्याचं इथं कारण नाही. हा माझा दुसरा एक मुद्दा आला. पुढची गोष्ट प्रपत्तीची. प्रपत्ती ही गोष्ट वैष्णव संप्रदायातल्या रामानुजाचार्यांच्या म्हणजे श्री संप्रदायातनं आलेली आहे. आणि ती कुठे आली आणि नंतर ती चैतन्य संप्रदायात पण पोहोचली. कशी आणि कुठे आली ती आली रामानुजाचार्यांनी त्यांचे गुरु यमुनमुनी यांच्या एका कृतीवरती भाष्यवादा काहीतरी दिले वाटतं. आणि त्याच्यात गुरूंचा जो शब्द होता मुळातला शरणागती शब्द आहे, त्याच्याऐवजी त्यांनी प्रपत्ती आणला शब्द. आता दक्षिणेच्या वैष्णव संप्रदायात ते खूप पसरलं. म्हणजे आता प्रपत्तीचं माहितीये का प्रॉब्लेम काय प्रपत्तीचा? स्वामीजींनी शब्द अनुकूलता वगैरे वापरला, पण त्याची एक थोडी नकारात्मक बाजू आहे, ती मला सांगायची. आणि ती जर विचारात घेतली तर आपल्याला हा शब्द नाही वापरता येणार. आणि अर्थात याला आणखीन एक पुढे प्रपत्तीच्या वरती सुद्धा रण माजलेली आहेत. तिथे वेदांत देशिक म्हणून एक कुठेतरी होऊन गेले बहुतेक, त्यांच्या संदर्भामध्ये एक सांगितलं जातं, काही लोक प्रपत्ती ही अनेक मार्गांपैकी भक्तीच्या एक मार्ग मानतात आणि काही लोक म्हणतात की नाही प्रपत्ती एकच आहे, सगळं सब कुछ प्रपत्तीच आहे. तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. प्रपत्तीचा प्रॉब्लेम काय माहिती का, की प्रपत्तीमध्ये जो माणूस प्रपत्ती ज्याला ज्याला काय म्हणत त्याला स्वामीजी अनुकूलता नसणं म्हणतात, म्हणजे त्याला तो नीट कर्म करू शकत नाही. लक्षात घ्या मुद्दा. त्याला ज्ञानाची अधिकार किंवा पात्रता नसते आणि सगळ्यात सिरियस म्हणजे भक्तीचीही नसते. त्यांनी प्रपत्ती करावी. मला असं वाटतं की असं नाहीये तुकोबांच्या बाबतीमध्ये. म्हणजे परमात्म्याला शरण द्यायला त्यांची काही हरकत असण्याचं कारण नाही ना. अनेक वेळा तुम्हाला दिसतं की ते त्यांच्या ह्याच्यातून तो भाव उत्पन्न होतो. कधी म्हणतील तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा, की म्हणा प्रत्यक्ष शरण आहेच तो मुळात. पण जेव्हा टेक्निकल मुद्दा येतो, लक्षात घ्या, साधनांचा विचार येतो, तेव्हा यांची कुठेच पात्रता नाही. ना त्यांना कर्म नीट करता येत, ना त्यांना ज्ञान संपादन करण्याचा अधिकार कुठल्या का कारणामुळं, आणि इव्हन भक्तीचा पण नाही. हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि म्हणून मला स्वामीजींच्या मतांशी असहमती दाखवणं जाहीरपणे हे योग्य वाटलं. यानं अकॅडमिक्स अभ्यासाला चालना मिळावी, तो पुढे जावा, एवढाच माझा उद्देश आहे. कमी जास्त काही झालं असेल, चुकून नाही झालं, कारण मी तशा प्रकारचा माणूस नाही, तर मी क्षमा मागतो आणि थांबतो. धन्यवाद.